नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत एलोरा केव्स बघण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण इथे झालेलं आहे आणि एलोरा केव्स ह्या खूपच ऐतिहासिक वास्तू आहेत। आणि इथे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगेल, ह्या टोटल 34 केव्स आहेत। 1 ते 12 बौद्ध केव्ह आहेत, 13 ते 29 हिंदू केव्स आहेत आणि 30 ते 34 जैन केव्ह आहेत। आपण सगळ्या केव्ह बघणार नाहीयेत, आपण फक्त ज्या मेन केव्स आहेत त्याच बघणार आहे। आणि आता तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये जे दिसतंय ते अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड आहे। इथे शिवालय तीर्थकुंड आहे। इथून 100 मीटर वरती कृष्णेश्वर टेम्पल आहे, जिथे फोटोग्राफी अलाउड नाही। आता 500 किलोमीटर अंतरावर आपण एलोरा केव्स बघायला आलेलो आहोत। हे बघू शकता, हे कैलास टेम्पल आहे। अतिशय अप्रतिम असं वास्तू आहे। हे 16 नंबरची केव्ह आहे। हा नजारा तुम्ही बघू शकता, खूप अद्भुत कलाकृती आहे। अशक्य कलाकृती भारतातच होऊ शकते। वरतून खालीपर्यंत हे मंदिर बनवलं आहे, खोदून त्यानंतर याला डिझाईन केलं आहे आणि याची हाईट आहे 90 फीट। हे कैलास टेम्पल बघण्यासाठी इथे खूप गर्दी झालेली आहे। सॅटर्डे संडे तिथे खूपच गर्दी असते। हा आहे विजय स्तंभ आणि यावरती छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत ते देवी देवतांच्या आहेत, कारण की एक हिंदू गुफा आहे। आणि यावरती काही भिंतीवरती तर महाभारताचे वर्णनचे स्टॅच्यूज देखील तुम्हाला बघायला मिळतील। ही 10 नंबरची केव्ह, जिला बुद्ध केव्ह असे म्हटले जाते, इथे 30 पिलर्स आहे आणि या केव्ह मध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावरती येतो मार्च महिन्यामध्ये। हे एक अद्भुत आहे। व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।